पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। 27 सप्टेंबरला जागतिक पर्यटक दिन साजरा होत आहे। त्यानिमित्त तुमच्याशी मनातलं बोलावं म्हणून हा सगळा शब्द प्रपंच। मंडळी, आपण सगळे खरंच खूप भाग्यवान आहोत, कारण आपण सोलापूरचे रहिवासी आहोत। अनेक अंगाने पाहिलं तर सोलापूरची अनेक वैशिष्ट्ये आपल्या लक्षात येतील। आपल्या सोलापूरचं हवामान असेल, इथलं आर्थिक दृष्ट्या त्रासदायक नसलेलं जगणं असेल, 10 मिनिटांच्या आत सोलापूरच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जाता येत असेल, साहित्यिक आणि सांस्कृतिक संपन्नता असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आध्यात्मिक समृद्धता असेल। हे सगळं पाहिलं की वाटतं ना की आपण सोलापूरकर भाग्यवान आहोत। तंत्रज्ञानाच्या आणि शहरीकरणाच्या झपाट्यात आज आपण आपल्या मूळ गावांपासून, आपल्या संस्कृतीपासून आणि आपल्या माणुसकीच्या मातीपासून दुरावलो आहोत। ही भावनिक आणि सांस्कृतिक दरी मिटवण्यासाठी एक हृदयस्पर्शी आणि महत्वाकांक्षी असा सोलापूर पर्यटन महोत्सव 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन यापासून 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती या दरम्यान आयोजित केला आहे। विविधांगी सांस्कृतिक, सामाजिक, उद्योगस्नेही, रोजगारक्षम, मनोरंजनात्मक कार्यक्रम व उपक्रम या सप्ताहात आयोजित करण्यात येणार आहेत। त्यातही वैशिष्ट्यपूर्ण असा चला गावाकडे हा उपक्रम यात आणि आपल्या माणुसकीच्या मातेपासून दुरावलो आहोत ही भावनिक आणि सांस्कृतिक दरी मिटवण्यासाठी एक हृदयस्पर्शी आणि महत्वाकांक्षी असा वैशिष्ट्यपूर्ण असा चला गावाकडे हा उपक्रम यात राबवला जाणार असून त्यात सोलापूरचे सुपुत्र सुपुत्री असलेल्या आणि विविध क्षेत्रामध्ये अतुलनीय कामगिरी केलेल्या महनीय व्यक्तींकरवी एक गाव दत्तक घेऊन त्यांचा विकास साधण्याची योजना आहे। पर्यटन सप्ताह ही सामाजिक सांस्कृतिक चळवळ एक ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा लाभलेल्या सोलापूर येथे राबवण्यात येणार आहे, अशी माहिती सोलापूर सोशल फाउंडेशनचे मार्गदर्शक आमदार सुभाष बापू देशमुख यांनी पंढरपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे। त्यावेळी सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वाटचालीत मोलाचे योगदान देणारे उद्योजक अजित कडरे, आदर्श ग्राम चिंचणीचे संकल्पक मोहन अनपट यांच्यासह सोलापूर सोशल फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते। यात पत्रकार परिषदेत बोलताना पहा काय म्हणाले आमदार सुभाष बापू देशमुख। सोलापूर सोशल फाउंडेशन 2018 ची स्थापना कशातून कसं निर्माण झालं याच्यात फार खोलात जाणार नाही, परंतु एकच विषय येतो की ज्यावेळेस लोकमंगल मी गेली 28 वर्षापासून लोकमंगलची स्थापना केली आणि लोकमंगल हळूहळू वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये डेव्हलप केलं आणि सातत्याने एकच ठपका येत होता की लोकमंगल म्हणजे फक्त सुभाष देशमुखांचंच आहे, देशमुख परिवारांचंच आहे। मी वारंवार सांगितलं तरी सुद्धा लोकांना ते पटत नसतं, काही नसतं, पण नागलाच आहे त्याला काय। आणि मग आता ह्याला काहीतरी वेगळं काहीतरी करावं म्हणून सोलापूर सोशल फाउंडेशन काढलं। हे आता समस्त सोलापूरकरांचं आहे, हे आपण समस्त सोलापूरकरांच्या सर्वांनीच 40-45 लाख नागरिकांचे गाव आहे। राजकारणात जरी आलो असलो, मी राजकीय व्यक्ती जरी असलो, एखाद्या पक्षाचा जरी भारतीय जनता पक्षाचा जरी लोकप्रतिनिधी असलो, तर मला असं वाटतं की निवडणुकीच्या काळापर्यंत मी राजकारण नक्की मी माझ्या पक्षाची भूमिका मांडन, मी व्यक्तिगत माझी भूमिका मांडन, पण निवडणूक झाल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर फक्त सोलापूर जिल्हा आहे।
मी कधीच असा विचार केला नाही की मी ह्या मतदारसंघातून निवडून आलोय, त्या पक्षात आलोय. पक्षाची जी भूमिका आहे सातत्याने पक्षाच्या व्यासपीठावर मी नक्की मांडतो, निवडणुकीच्या काळात नक्की मांडतो. पण निवडणूक झाल्यावर मला असं वाटतं की मला या जिल्ह्यानं विधान परिषद सदस्य केलेलं आहे, सोलापूर लोकसभेमध्ये सदस्यत्व सर्व काम करण्याची सेवा करण्याची संधी दिली, मंत्रीपद दिलेलं आहे, विधानसभेचं 3 वेळा सदस्य केलेलं आहे. आणि एक स्वाभाविकपणे मनामध्ये सातत्याने येत असतं की ज्या सोलापूरकरांनी मला एवढं मोठं केलं, कोणताही प्रकारचा राजकीय वारसा नसताना, कोणताही पक्षाचा कार्यकर्ता नसताना, कुठंच काही नसताना मला सोलापूरकरांनी या स्थानापर्यंत आणलेलं आहे. तर माझी आता जबाबदारी आहे की सोलापूरकरांची उतराई करण्याची जबाबदारी आहे माझी. आणि ही जबाबदारीची जाणीव ठेवून वेगवेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न आतापर्यंत केलेला आहे. मग सोलापूर सोशल फाउंडेशनला पहिल्यांदा काय केलं असेल, 5 P जे आता मोहनरावांनी सांगितले त्याच्यावर सविस्तर चर्चा करण्यानुसार आपण सोलापुरातले जे उत्पादन आहेत, महिला बचत गटाने असो, चादर टावेल असो, आमच्या सांगोल्याची घोंगडी असो, उदाहरण म्हणून मी सांगितलं, शेतीची उत्पादन असतील, हे सगळ्या उत्पादनाची वेगवेगळ्या ठिकाणी सोलापूरच्या बाहेर जाऊन प्रदर्शन केलं. आणि त्याच्यावर सोलापूरच्या याला थोडासा मार्केट मिळालं. याचबरोबर युनिफॉर्म गारमेंट, मला चांगलं आठवतंय, वस्त्रोद्योग मंत्री होतो माननीय नरेंद्रभाई मोदींनी गुजरातला अहमदाबादला वस्त्रोद्योग एक प्रदर्शन, खूप मोठं देश पातळीचं प्रदर्शन भरवलं होतं. आणि त्यावेळेस माझा हात जरा फ्रॅक्चर झालेला असल्यामुळं साहेबांना प्रणाम केला. हाताला काय झालं विचारलं, तू ज्या ठिकाणाहून येतो त्या ठिकाणी गारमेंट व्यवसाय मोठा होऊ शकतो, जरा विशेष गारमेंट वरती लक्ष दे. हा कानमंत्र मी माननीय मोदी साहेबांचा घेतला. आणि तो कानमंत्र घेऊन सोलापूरचे जे युनिफॉर्मचा आहे गारमेंट व्यवसाय, त्या व्यवसायावरून चर्चा केली. पहिल्या चर्चेनंतर त्यांनी मला सांगितले की आम्ही सोलापूर सोडण्याच्या तयारीत आहोत, म्हणजे जिल्हा स्थलांतर करायच्या तयारीत आहोत. मी त्यांना म्हटलं मोदी साहेबांनी आपल्याला असं म्हटलेलं आहे आणि माझी विनंती आपल्याला की आपण जर थांबू, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि पहिलं प्रदर्शन मी सोलापूरला घेतलं, त्यांना एकदम बाहेर घेऊन. त्याच्यानंतर जी प्रदर्शनं जी घेतली मी बेंगलोरला 2 झाले असतील, हैदराबादला 2 झाले असतील, पुण्याला झालं असेल, मुंबईला झालं असेल, सोलापूरला परत एकदा प्रदर्शन भरवलं. असे 8 प्रदर्शनं भरवली मी. त्यातले वाराणसी आम्हाला माहित नव्हतं काय आहे ते, फक्त एकच माहिती होतं की पंतप्रधानाचा मतदारसंघ, एवढंच मला माहिती होतं. मी म्हटलं आपण यावेळेस व्यवसाय वाढेल का नाही माहिती नाही, पण आपण वाराणसीला यावेळेस करू. वाराणसीला केलो आम्ही. मला आनंद वाटला. मुख्यमंत्र्यांचा तिथल्या सहकार मंत्र्याकडून निरोप आला की हे युनिफॉर्म गारमेंटची टीमला बोलवा. मग ते सहकार मंत्री आमच्या कार्यक्रमाला आले, समारोपाच्या कार्यक्रमाला आले आणि मग त्याने आम्हाला निरोप दिला. आम्ही मग परत वेगवेगळे ड्रेस घेऊन गेलो. म्हणजे योगीजींनी मुख्यमंत्री महोदयांनी बोलून आम्हाला ऑर्डर सुद्धा देण्याचा प्रयत्न, त्यांची जरा ऑफर वेगळी असल्यामुळे थोडीशी अडचण झाली. त्यांचं म्हणणं होतं तुम्ही व्यवसाय इथं चालू करा. आता मी कसा होय म्हणून त्याला, म्हणजे स्वाभाविकपणे मला माझ्या सोलापूरवरती, माझ्या महाराष्ट्रावरती राहणारच आहे किती जरी म्हटलं तरी मी हो म्हटलो. पण मला एक सार्थ अभिमान दुसरा असा वाटला, माननीय पंतप्रधान महोदयाने एक सुतवाच्य केल्याचं. युनिफॉर्म गारमेंटचा ज्यावेळेस विषय येतो त्यावेळेस सोलापूर जिल्हा हा युनिफॉर्म गारमेंटचा हबच्या दिशेने वाटचाल करत आहे. हे जे त्यांचं 1 सेकंदाचं 1 मिनिटाचं जे वाक्य होतं, माझ्या दृष्टीनं वाराणसीचं जे प्रदर्शन भरवलं ते सार्थक झाल्यासारखं वाटलं. आणि मग हाच आधार घेतला. आता चिंचणी बाबतीत मी बोलत नाही, कारण चिंचणी तुम्हाला पाठ झाला, मी वेगळं सांगायची गरज नाही. चिंचणी असेल आणि युनिफॉर्म एक 5 P काढले आहे. आपल्याला काय प्लेसेस,
प्लेसेस म्हणजे काय, चिंचणी एक गाव झालं. जसं की आता पंढरपूरमधली तर सगळी गावं मी सांगू शकतो आता पुढे, पण तेवढा तुमचा वेळ वाया घालवतो. अशी जी गावं आहेत आमची, तीर्थक्षेत्र आहे, ऐतिहासिक स्थळ आहेत, प्रेक्षणीय स्थळ आहेत, काय अशा ठिकाणचं मार्केटिंग करावं. किंबहुना भविष्य काळामध्ये कृषी पर्यटनावरती सुद्धा भर देण्याचा विचार आहे. कारण या जिल्ह्यात कृषी पर्यटन वाढायला खूप संधी आहे, तो सुद्धा मी करायला. म्हणजे प्लेसेस, प्रोडक्ट, जे प्रोडक्ट, जो अनुभव मला चिंचणीचा आला ठिकाणाचं मार्केटिंग करायचा, तो उत्पादनाचं मार्केटिंग. ज्यावेळेस मी प्रदर्शनं भरवली होती त्यावेळेस घोंगडीला सुद्धा चांगलं मार्केटिंग झालं. मला आठवतं की एक सत्कार सुद्धा आमच्या सोलापूरला पंतप्रधान महोदय आले त्या घोंगडीनेच केला होता आणि त्याच कार्यकर्त्याने करून घेतला. तसं युनिफॉर्म गार्मेंटचं जे मार्केटिंग झालेलं आहे आणि त्याच्यावर मला वाटलं की आता युनिफॉर्म म्हणजे प्रॉडक्टचं मार्केटिंग, म्हणजे प्रॉडक्ट हा पी तो घेऊन प्रोडक्टचं, मग शेती उत्पादन असतील, औद्योगिक उत्पादन असतील, महिला गटाने छोटे छोटे उत्पादन केले त्यांना सुद्धा मार्केटिंग करून द्यायचं आहे. ह्या दोन्ही झाल्यानंतर मी दोन्हीकडचंही पाहतो. ज्यावेळेस चिंचणीचा विषय येतो त्यावेळेस तिथले स्थानिक लोक चिंचणीचं पर्यटन स्थळ व्हायच्या अगोदर बऱ्यापैकी बाहेर कामाला जात होती. आता मला सार्थ अभिमान आहे, चिंचणी पर्यटन झाल्यामुळं, क्षेत्र झाल्यामुळं आता स्थानिक रोजगार त्याच ठिकाणी निर्माण झाले. त्याच गावात, एका छोट्याशा गावात 70-75 गावात घर असलेल्या गावात जर पर्यटन क्षेत्र वाढलं तर रोजगाराला कशी संधी आहे ते कळालं. आणि युनिफॉर्म गार्मेंट मध्ये आजही त्यांना किमान 5,000 लोकांची कामगाराची गरज आहे, म्हणजे तिथं नोकऱ्या मिळू शकतात. आणि तिसरा जो पी आहे तो प्लेसमेंट, म्हणजे नोकऱ्या कशा वाढतील. हे पर्यटन क्षेत्र वाढलं, मार्केटिंग, प्रॉडक्टचं मार्केटिंग झालं, स्थानाचं मार्केटिंग झालं तर आम्हाला नोकऱ्या मिळू शकतात. आणि मग नोकऱ्यावरती आम्ही जास्त भर द्यावा. कारण सोलापुरातला प्रत्येक गावातला तरुण हा गावातच राहायला पाहिजे, तालुक्यातच राहायला पाहिजे, जिल्ह्यातच राहायला पाहिजे. त्याला कधीही बाहेर जावं त्याच्यावर मी नंतर बोलतो, पण मला त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. पर्सनॅलिटी, माझ्या या गावातले अनेक कलाकार वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात. कोण खेळाडू सुद्धा आहेत, कोण मोठे उद्योगपती आहेत, कोण IPS IAS अधिकारी आहेत. मला असं वाटतं ह्या सुद्धा लोकांचा मान सन्मान त्या गावामध्ये झाला पाहिजे, त्या तालुक्यामध्ये झाला पाहिजे. ही लोक, ही आमची जे आयडियल लोक आहेत, आयडॉल म्हणून आम्ही महाराष्ट्राला दाखवले. जसं की उपळं गाव आहे, उपळ्यासारख्या गावामध्ये 3-4 अधिकारी IAS अधिकारी, 3-4 अधिकारी IPS अधिकारी असतील. हे गाव म्हणजे मला असं वाटतं मॉडेल की ज्यावेळेस केव्हा माणसांचं मार्केटिंग आम्ही केलं पाहिजे. आमच्याकडे मोठी माणसं आहेत, एकापेक्षा एक मोठी माणसं आहेत, त्यांचा मान सन्मान करावा असं एक मला वाटलं. आणि म्हणून म्हणजे आम्ही पर्सनॅलिटी म्हणून 4थं केलं. आणि 5वं जे पी आहे ते पोल्युशन, म्हणजे पर्यावरणावर जे आपण विचार करतोय. मला असं वाटतं की सोलापूर जिल्ह्यामध्ये वृक्ष लागवड कमी आहे. सोलापूरची स्वच्छता असेल, हरित सोलापूर असेल, हरित जिल्हा करण्याचं काम, अशा 5 वेगवेगळ्या पीवरती काम करतो. काम करत असताना आपला रोजगाराचा एक विषय, भेडसावणारा जिल्ह्याला विषय. जिल्ह्यामध्ये मला असं वाटतं की तुम्हालाच आव्हान करतोय, तुम्ही पंढरपुरातले आहात सर्वजण. आम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला लाखो लोक येतात, पण आम्हीच हळूच कुजबुज करतो. पांडुरंग गरिबांचा देव म्हणतात. 100% खरं आहे, गरिबांचा देव आहे का? 100% आहे. पण मला असं वाटतं की पैसेवाल्याला सुद्धा आकर्षित करायकडे, कारण पैसा आला की ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी येणार, गरीबाकडे कोण येणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही काही चिंतन केलं पाहिजे. आमचे धार्मिक स्थळ, जसं मला नेहमी वाटतं, एक शिर्डी गाव, त्या शिर्डी गावावरती साईबाबांची कृपा झाल्यामुळं शिर्डी गाव महाराष्ट्र, देशात, जगात नावारूपाला यायला लागलेलं आहे. त्याच्या अगोदरचे आमचे पांडुरंग आहेत, त्याच्या अगोदरचे आमचे स्वामी समर्थ आहेत, त्याच्या अगोदरचे आमचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर आहे, त्याच्या अगोदरच आमचं कुडल संगम आहे. कुडल संगम तर 14च्या अगोदर मला वाटतं काय प्रसिद्धीच होतं का नुसतं, आत्ता थोडंसं प्रसिद्धीच्याच होता. मी काल तिथं जाऊन आलो तर तिथं आता ते सांगत होते आता आमच्याकडे गाड्या भरपूर यायला, आता आम्हाला जरा भक्त निवास करायचंय. म्हणलं थांबा, भक्त निवास दुसरा मार्ग काढ, उत्पन्न वाढायला लागलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या धार्मिक स्थळ खूप मोठ्या प्रमाणात आहे.
आपण सुद्धा आपल्या माध्यमातून धार्मिक स्थळांचं सुद्धा आख्यायिका काय आहे हे सुद्धा आपण जरा थोडंसं आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या देशाच्या पुढं आली पाहिजे असं मला वाटतं. या निमित्तानं आपला सगळा रोजगार वाढणार आणि याच ठिकाणी आमच्या सोलापूर जिल्ह्यातले शेतकऱ्यांचे प्रॉडक्ट असतील, औद्योगिक प्रॉडक्ट असतील किंवा बचत गट, मी सुद्धा ह्यांना सुद्धा आव्हान करणार आहे. आपले जे प्रॉडक्ट आहे यांचं एकत्रीकरण करावं आणि ह्यांना सुद्धा आपण आव्हान करतो की आता पुढच्या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त ब्रँडिंग करायचं. आणि मग असं वाटायला लागलं मला, एक गाव घेतलं 100 गावं घ्यायला लागली. भूकवाडा इमाजिन मी म्हणलं एक गावामुळं एका चिंचणीमुळं जे बळ येतं, स्वतःचा आत्मविश्वास वाढतो. मी जिल्ह्यातली गावं बोलवा लागलो, जिल्ह्यातली गावं समोर यायला लागली. आता वाडी कुरुळी सांगितलं, नारळाचं गाव म्हणून वाडी कुरुळी पुढे नावारूपाला आदेश्वर राहणार नाही असं मला वाटतं. अशी वेगवेगळी गावं वेगळ्या पिकानं पुढे येतील, वेगळ्या उत्पादनानं पुढे येतील, कुठल्या तर व्यक्तीमुळे ती गाव पुढे येईल. राळेगणची ती केवळ अण्णा हजारेमुळे हे आलेलं. आणि मला या निमित्ताने आपल्याला आपल्या प्लेसेसचं, आपल्या प्रॉडक्टचं सगळं तुमच्या हातात आहे. तुम्ही जरा सगळ्या गोष्टी या पूरक कराव्यात असं मला वाटतंय. आम्ही रोजगाराच्या बाबतीमध्ये विशेष करून लोकमंगल बँकेने जे आता भूमिका घेतलेल्या आहेत, म्हणजे एकच ठरवलंय की राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत, अनेक महामंडळ आहेत, या महामंडळाच्या माध्यमातून या लोकांना जे राज्य सरकार 12% व्याज परतावा देते, तो व्याज परतावा त्या विद्यार्थ्यांना देऊन, नव उद्योजकांना देऊन जास्तीत जास्त रोजगार देऊन जवळपास 2,500 मुलांना 200 कोटी रुपयेपर्यंत आपण कर्ज वाटप केलं. आम्ही आमच्या बोर्डामध्ये ठरवलं की पुढच्या काळामध्ये 1 वर्ष 1.5 वर्षाच्या काळामध्ये आपण 10,000 मुलांना रोजगार द्यायचा आपल्याला. तर रोजगार देण्यापेक्षा, नोकरी लावण्यापेक्षा रोजगार निर्माण करणारे तरुण आपल्याला 10,000 आहे. 5,000 जरी सक्सेस झाले तर 20,000 ते 25,000 मुलांना आपण या ठिकाणी रोखण्यात, इथं रोजगार देण्यात आपण यशस्वी होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं, पर्यटन योजना जी आहे, राज्य सरकारची पर्यटनाची योजना आहे, ही जास्तीत जास्त प्रभावीपणे आमच्या या जिल्ह्यामध्ये कशी राबवत आहे. विशेष करून पंढरपूरकरांना माझं आव्हान, 15 दिवसाला एकादश आहे. एकादशीला बऱ्यापैकी भक्तगण येत असतात. मोठ्या एकादशीला तर अमाप लोक येत असतात आणि जिथं वाटेल तिथं पिशवी ठेवायला 200 रुपये देतात, आंघोळ करायला 300 रुपये देतात, जेवण करायचं काय असेल ते बाकी सगळं. मग मला असं वाटतं की राज्य सरकारच्या योजना आहेत, राज्य सरकारच्या योजना जर इथल्या पंढरपूर नागरिकांनी जनजागृती झाली, प्रत्येकाला आपण ही योजना देऊ शकतो. होमस्टे, आपल्या घराच्या वर एखादं रूम बांधायचे असेल ती होमस्टे मध्ये येऊ शकते. ती सुद्धा रूम बांधा, ती रूम 15 दिवसाला, महिन्याला कोणाला भाड्याने द्यायची ती द्या, त्याचं उत्पन्नातून मूळ मुद्दल फेडा. जे हॉटेल्स आहेत छोटे मोठे, टप्परी सहित, माझं मत टप्परी सहित, किंवा शेलार साहेबांचं सुद्धा हॉटेल आपण पाहिलं, हे सुद्धा माझ्या ज्या दिवशी उद्घाटन होतं त्या दिवशी सांगितलं तुम्ही दुसऱ्या हॉटेलची तयारी करा, कारण पंढरपूरला हॉटेलची गरज आहे. आज सुद्धा किमान 5 स्टार हॉटेल चालू शकते अशी पोटॅन्शियली पंढरपूरची आहे. फक्त अगोदर यायचे का अगोदर हॉटेल बांधायचं, म्हणजे हॉटेलवाला का बांधत नाही, काय नाही चाललं तर काय करू, आणि भक्त का थांबत नाही, हॉटेलची सोय नाही थांबत. आणि म्हणून कोणीतरी पैसेवाले थोडस धाडस केलं पाहिजे, उद्योजकांनी धाडस. आम्ही त्यांच्या पाठीशी उभारले, ज्याला तो उदाहरण आहे, म्हणजे त्यांना अर्थसहाय्य जे सातारकरांनी दिलं, पण आम्ही सुद्धा देण्याचा प्रयत्न करून मोठीही करून त्यांना सुद्धा उभा करण्याचा प्रयत्न. हॉटेल आहे, टपरीपासून ते मोठ्या स्टार हॉटेल पर्यंत सुद्धा मला असं वाटतं की फक्त एवढंच आहे, मोठ्या हॉटेलचं वेगळंच आहे, पण 15 लाखापर्यंत जे कर्ज आहे त्याला व्याज परतावा 12% मिळतो. ते येतो त्याच्यावर. मला असं वाटतं की हॉटेल आहे, होमस्टे आहे, याच बरोबर मला आपल्या पंढरपूरमध्ये जे पदार्थ आहेत, पूजेचे पदार्थ, साहित्य आहे, जे आता मूर्त्या बनवतात, पांडुरंगाच्या मूर्त्या बऱ्याच ठिकाणी बनवत असतील असा माझा अंदाज. ह्याही लोकांना 12 लाखापर्यंत कर्ज आपल्याला या निमित्ताने देत आहेत. सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की इथं टुरिस्टच्या गाड्या, जे लाईट व्हेकल असं
टुरिस्ट ट्रॅव्हलचे मोठ्या बस असतील, ह्या सुद्धा जर आपल्याला घ्यायच्या असतील त्यांना सुद्धा 15 लाखापर्यंत 12% व्याज देत आहेत. सगळ्यात महत्वाचं आता पुणे मुंबई सारख्या लोकांना स्टार हॉटेलपेक्षाही शेतात राहायचं बरं वाटतं असं माझं मत आहे. म्हणजे 2 दिवस कुठं तर जायचंय. आणि मग कृषी पर्यटन, माझ्या शेतकऱ्याला सुद्धा चांगलं उत्पन्न मिळालं पाहिजे. आपला जिल्हा हा ज्वारीचा जिल्हा आहे आणि ज्वारी हुरडा, आता आपल्याला हुरडा शेतकऱ्याला सुद्धा प्रत्येकाला सांगा हुरडा विकायला सुरू करा. माझा शेतकरी हुरडा विकायचं म्हणलं की त्याला जरा कसं तर वाटतं, हे हुरडा कुठे विकत असतात. आणि व्यवसाय करायचा आपल्याला, काय करायचं, पण ते काय दातृत्व मोठं आहे त्याचं. पण मला असं आपल्या माध्यमातून शेतकरी कृषी पर्यटनाला सुद्धा एक घर बांधलं छोटस, आपण राहावा किंवा कोणाला भाड्याने द्या, 4 जनावर ठेवली, लोकांना शिळीची धार काढायला सुद्धा कौतुक असतं. पुण्याच्या मुंबईच्या लोकांना बैलगाडीतून फिरलं तरी सुद्धा त्याला कौतुक असतं. त्याचं कौतुकच वेगळ्या ग्रामीण भागाचं. पण हे आमच्या ग्रामीण भागाच्या सर्वांना शिकवलं गेलं पाहिजे. आणि मग मला असं वाटतं की सरकार सुद्धा, मला वाटतं देवेंद्र फडणवीसला बहुतेक भविष्य किंवा अंतर्ज्ञानी असतील असं वाटतं कधी कधी. कारण अनेक लोकांनी कर्ज काढलेले आहेत, पुरुष मंडळींनी कर्ज काढले आणि बऱ्यापैकी थकलेले बी आहेत. कोणी भरलं नसेल किंवा कोणी न भरल्यामुळे व्यवसायाच्या अडचणी भरलं नसेल. आणि म्हणून त्यांनी काय केलं, महिलांच्या नावावर कर्ज नसते बहुतेक, म्हणून पर्यटन योजना ही महिलांना प्राधान्य दिलं. तिथे जात धर्म नाही केला, फक्त महिला, म्हणजे पुरुषाचं जरी सिव्हिल खराब असलं तर यांच्या धर्मपत्नीचं सिव्हिल खराब नसतं, कारण कर्ज उचलेलं नसतं. आणि मग बहुतेक देवेंद्र फडणवीसने ही योजना केवळ आईसाठी, इथं कुठली जात धर्म काय केलेलं, सर्व जाती धर्मात. माझं मत आहे की पर्यटनाला पूरक आहे. मी गॅरंटी सांगतो, जेवढे काय तरुण असतील, जेवढे काय ज्येष्ठ नागरिक, कोणालाही या 5-6 याच्यामध्ये पदार्थ करायचे असतील, मूर्त्या करायच्या असतील, गाड्या घ्यायच्या असतील, हॉटेलला रिन्युअलला करायचं असेल, घर बांधा, काही करा. पण मला असं वाटतं की ही योजना प्रभावीपणे राबवू, म्हणजे ऑटोमॅटिक धंदाही वाढत राहतो आणि रोजगार निर्माण मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि आपलं सोलापूरचं मार्केटिंग सुद्धा होऊ शकते. आणि या सगळ्या जे कार घेणार आहेत, काय करणार आहेत, त्यांच्या खिशात सोलापूरमध्ये काय काय आहे हे सुद्धा ठेवायचा विचार आहे. तालुका निहाय काय आहे, प्रत्येक तालुक्यात काय आहे वैशिष्ट्य, त्या तालुक्याची एक पुस्तिका आपण काढायला लागणार आहे. त्या पुस्तिकेच्या माध्यमातून सुद्धा त्या तालुक्याची ओळख व्हावी, जिल्ह्याची ओळख व्हावी. मला असं वाटतं, मी मग म्हटल्याप्रमाणे माझी आता भूक वाढली, 100 गावांनी माझं पोट भरलं. आता एकच वाटायलंय, माझा जिल्हा राज्यामध्ये पहिला काही 5-10 मध्ये यावा. पण त्यासाठी तुमची सहकार्याची गरज आहे. तुम्ही नाही ठरवलं तर अजिबात होऊ शकत. मला आठवतंय 10-12 वर्षापूर्वी, आपल्याला बी आठवत असेल, अरविंद केजरीवाल सारख्या माणसाला मुख्यमंत्री करणं, त्याच्यात 90% सिंहाचा वाटा हा आपला आहे असं माझं मत आहे. म्हणजे त्या अण्णा हजारेंनी तिथं उपोषण करणं, त्याला हायलाईट करणं, रोज मुख्यमंत्र्याचा म्हणजे उमेदवार, मुख्यमंत्री आपण म्हटलं. काही काळात तर मला आठवतं की पंतप्रधानाचा 3रा उमेदवार म्हणून आपणच म्हणत होता. आपण म्हणलं तर मला खात्री आहे. आणि आता जे मोहनरावनी म्हणले, पंढरपूरला जर बीज रोवलं गेलं तर ते चांगलं उगवतं असं म्हणून. आणि म्हणून मला त्यांनी म्हटलं की तुम्ही पंढरपूरला येऊन इथे बीज पेरा. मग इथल्या बीज पेरलं तर ते अख्ख्या सोलापूर, अख्ख्या महाराष्ट्रात, अख्ख्या देशात जाऊ शकते. म्हणून मला असं वाटतं हे करावं. आणि या सप्ताहामध्ये खरं इव्हेंट वगैरे कुठे घ्यायची नाही, पहिला सप्ताह आहे. म्हणजे आजपर्यंत 20 वर्षापासून मी सामुदायिक लग्न करतोय, 13 वर्षापासून अन्नपूर्णा योजना चालवतोय. म्हणजे तिथं कुठेही खंड पडू देत नाही. तसंही पहिलं वर्ष, पहिल्या वर्षामध्ये एकच काम करायला, मी सगळ्यांचा सहभाग घेण्याचा प्रयत्न करतो. ही लोक चळवळ झाली पाहिजे. ही लोक चळवळ झाल्याशिवाय सोलापूर जिल्हा पुढे जाणार. आणि म्हणून सर्वांचा सहभाग घेता येईल आणि सर्वांना एकच वेळ, म्हणजे विद्यार्थ्यांना सांगतोय की तुमच्या सहली बाहेर काढा. म्हणजे आपल्या तालुका सोडून बाहेरचा तालुक्यात. माध्यमिक शाळेला सांगतोय की तुम्ही सुद्धा आपल्या सहली बाहेर काढा. महाविद्यालयाला विनंती करतोय, कुलगुरूला सांगितलंय
सीओना सांगितलं की या शाळेला सांगा आपल्या सहली बाहेर काढा. शेतकऱ्याला विनंती करतोय, आपण आपल्या गाव सोडून, आपला तालुका सोडून अन्य ठिकाणची पिकं पहा, अन्य ठिकाणची धार्मिक स्थळं पहा, अन्य ठिकाणची ऐतिहासिक स्थळं पहा, अन्य ठिकाणचे प्रेक्षणीय स्थळं बघून या आणि पण या सप्ताहामध्ये फिरून या. बचत गटांना सुद्धा विनंती करतोय, तुम्ही तुमचे प्रॉडक्ट ठेवा या काळामध्ये. फक्त तुम्ही अन्य तालुक्यात फिरा, तिथले धार्मिक स्थळ बघा, तिथे आपले प्रॉडक्ट त्याच्यापेक्षा चांगले कोण प्रॉडक्ट करते यांच्या गाठी भेटी घ्या आणि मग ते प्रॉडक्ट आपल्याला करता येईल का याचा प्रयत्न करा. म्हणजे शेतकऱ्यांचा किंबहुना सरपंचांना सुद्धा विनंती करतोय की तुम्ही आणि तुमची बॉडी चांगल्या ग्रामपंचायती बघा, त्या ग्रामपंचायतीसारखं माझ्याकडे काय करता येतं का बघा आणि आपल्या सगळ्यांनाही कर. मला असं वाटतं की सर्वच कार्यकर्त्याला सुद्धा म्हणजे आग्रहाची विनंती असते की या निमित्तानं, या सप्ताहाच्या निमित्तानं आपण पूर्ण प्रवास करा. अगोदर आपल्या जिल्ह्यात आपली माहिती होती आणि मग तुमच्या माध्यमातून माझ्या या सोलापूर जिल्ह्यातल्या लेकी ज्या आहेत त्यांच्या सासऱ्याच्या लोकांना सुद्धा आग्रहाचं आमंत्रण तुमच्यातर्फे देतोय. किंबहुना आमच्याकडे ज्या मुली बाहेरच्या आलेत त्या बाहेरच्या मुलीच्या माहेरच्याना सुद्धा सगळ्यांना आग्रह मागून. आणि तुम्ही सर्व पुरुष मंडळी दिसतात, एकच आमच्या ताई फक्त दिसायला लागले. खरंच विचार करा बरं, आपण आपल्या घरच्याला जर म्हणलं तुझ्या माहेरच्याला बोलवून आण, तुला किती आनंद वाटेल. चमच्यावर तूप जास्त वाटेल बरं का. नक्की जरा प्रयोग तर करून बघा. मारणार तर नाही एवढं पक्का आहे मला काय नाही. त्याही माहेरच्याला बोलून जेणेकरून सोलापूरमध्ये आपण जर ह्या गोष्टी करूया. सोलापूरला जसं की आता प्रयागराजचं उदाहरण सांगितलं. प्रयागराजच्या एका महिन्यामध्ये एका राज्याच्या बजेट एवढी उलाढाल जर होत असेल, माझ्या या जिल्ह्यामध्ये जर आम्हाला नावा रूपाला आणायचं असेल तर मला असं वाटतं ते आपल्याच हातात आहे. आपणच इथले प्रत्येक गोष्टीची आख्यायिका करा. तुमचं कसं भलं करायचंय ते आपण पांडुरंगाला साकडं घालू. तुमचं सुद्धा भलं करायचा या निमित्तानं प्रयत्न करू. सगळ्यांच आपल्याला भलं करायचं, शेवटच्या माणसापर्यंत भलं करायचं. आता ते माझ्याकडे नव्हतं, मी काही विषय सांगणार नव्हतं, पण ते मोहनराव माझ्याकडे सोपं कुठला इव्हेंट नव्हता, पण मोहनरावचा एक हट्ट असतो, माझं काय बी करा पण माझं चिंचणी महाराष्ट्राच्या स्तरावर कंबर एक लहान. मग आता कसं असतं, आपलं लाडकली गुरु असल्यावर जरा लाड करावाच लागतो. जरा खोडकर असो कसं असो त्याचा लाड करावाच लागतो. मग त्यांनी मला म्हटलं की सातारा मीटिंगला घ्या. आता साताऱ्याला उद्या शनिवारी मुक्कामाला चाललंय, साताऱ्याला मीटिंग घ्यायला. त्यांनी सांगितलं एक कार्यक्रम फक्त पालकमंत्र्याचा ठेवा. घेतो बाबा. पालकमंत्र्याला विनंती केली, 28ला पालकमंत्री येता येतील. मला हे काय सांगायचं की बाबा मी बाहेरच्या लोकांना बोलवलं, पालकमंत्र्यांनी बोलवलं. पालकमंत्र्यांना मी म्हटलं सातारा बरोबर, पालकमंत्री सातारा. हा, मी सकाळी एक दिवशी फोन केला पालकमंत्री महोदय, आम्ही सोलापूरकर साताऱ्यावर प्रचंड प्रेम करतो बरं का, मनापासून प्रेम करतो. म्हणजे स्थलांतरित झालेलं गाव जरी असेल तरी त्याला विकसित करण्याचा प्रयत्न करतो. एखादा उद्योजक अडचणीत साताऱ्याचा असेल त्याला उभा करण्याचा प्रयत्न करतो. आमच्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद सुद्धा साताराच बघतोय. म्हणजे आमचे मालक सुद्धा साताराच आहे. ते हे सगळं सातारा आहे. तर आमची विनंती आहे की सातारच्या मूळ गावाला तुम्ही यावं आणि तुमचं प्रेम सातारकरांच्या लोकांना इकडे बोलवावं. आणि म्हणून एक फक्त अट घातली या दोघांना, म्हणजे शेलार साहेबांना आणि मोहनरावना. त्यांचा हट्ट आहे म्हणल्यावर माझा बी राजहट्ट वगैरे असणारच की माझा. मी एकच अट घातली, पालकमंत्र्यांना बोलतो, मी स्वतः येतो, पण किमान 2000 सातारकर यावे म्हटले. मग पुन्हा मला अट घातली की तुम्ही तिथे या, मग आम्ही आणतो. बरोबर, आता काय तुपासाठी गोष्ट खावं लागतं मला सांगतात. मला परत साताऱ्याला मी जाणार आहे आणि मला सगळे पालकमंत्री 28 तारखेला इथे येतील. आणि तुम्हा सर्वांनाच नम्रपणे विनंती आहे, ही सोलापूर जिल्ह्याची जत्रा आहे असं समजून जत्रेला आपण सर्वांना बोलवतो. आपल्या मित्र कंपनीला, आपल्या नातेवाईकाला, सर्वांना बोलवतो. जत्रेला सरकार पैसे देत नाही.
जत्रेला जसं लोकसभा गावात वर्गणी करून जत्रा करतो तसं मला असं वाटतंय जिल्ह्याची जत्रा आहे. जिल्ह्यात सुद्धा लोकसभा लोक चळवळ झाल्याशिवाय माझा आपला जिल्हा हा नावारूपाला येऊ शकणार नाही. नकारात्मक बोलायचं बंद करू, सोलापुरातलं सर्व सकारात्मक बोलू आणि सोलापूरचं नाव लौकिक करू. त्यासाठी तुमच्या सर्वांचं सहकार्य मिळावं एवढंच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आपण आलात